श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, दिवाळी संपली की सगळ्या बंधू भगिनींना वेध लागतात ते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे. कारण बरेच पुरुष असतात की जे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत करत असतात. तर कारण आपण म्हणजे सगळे व्रत वैकल्य तर सहसा म्हणजे महिला भगिनीच करत असतात, परंतु मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं व्रत हे काही पुरुष सुद्धा करत असतात. त्याच्यामुळे सगळे मार्गशीर्ष महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. कारण ह्या महिन्यामध्ये म्हणजे हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असा आहे. आणि ह्या मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे आपल्याला जेवढे गुरुवार येतात तेवढे गुरुवारच आपल्याला हे व्रत करायचं असतं. म्हणजे पहिला गुरुवार ते शेवटचा जो गुरुवार आहे त्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असते. म्हणजे कमीत कमी एखाद्या वर्षी 4 गुरुवार येतात तर एखाद्या वर्षी 5 गुरुवार येतात. तर 2025 मध्ये 4 गुरुवार आलेले आहेत. त्याच्यामुळं एका महिन्यामध्येच हे व्रत संपतं. त्याच्यामुळं म्हणजे प्रत्येक जण लग्न न झालेल्या मुली असो अथवा म्हणजे महिला असो किंवा पुरुष असो विधवा असो कुणीही हे व्रत करत असतं आणि ते आनंदाने करत असतं. माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याचं आव्हान करतात. किंवा आपण जर कुठल्या समस्येत असाल तर अनेक समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत आपण करत असतो. ज्या पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात व्रतवैकल्य करतो त्याच पद्धतीनं श्रावणा एवढाच पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुद्धा आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवाची सेवा करतो, षडरात्र उत्सव साजरा करतो. म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते चंपाषष्ठी पर्यंत 6 दिवस आपण आपल्या कुलदेवाची सेवा करत असतो. त्यानंतर श्री दत्त जयंती येते आणि ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने म्हणजे सप्ताह राबवले जातात. तर त्या सप्ताहात विविध सेवा घेतल्या जातात. तर त्यामुळे आपण दत्त महाराजांची सुद्धा सेवा करतो. आणि त्याचबरोबर सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत, महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत हे सगळेजण उत्साहानं करत असतात. तर मग हे व्रत करण्यासाठी काय नियम आहेत, आपण कसे करायचे, कुणी करायचे कुणी करायचे नाहीत, मग त्याचा उपवास करायचा का, उपवास कुणी करायचा नाही, किंवा तर ह्या व्रताची उत्तर पूजा कशी काढायची, त्याचं उद्यापन कधी करायचंय, कशा पद्धतीनं करायचंय, या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. म्हणजे माहिती जरी खूप असली तरी एकदम मोजक्या शब्दामध्ये आणि कमी वेळामध्ये मी तुमच्याशी ती शेअर करणार आहे. 20 तारखेला अमावस्या आहे. म्हणजे आता कार्तिक महिना चालू आहे आणि 20 तारखेला अमावस्या आहे. येत्या 21 नोव्हेंबर 2025 पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते. तर मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्याप्रमाणेच पवित्र असा महिना मानला जातो. तर या 21 तारखेपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते आणि 19 डिसेंबर 2025 रोजी अमावस्या आहे. तर म्हणजे एकूण आपल्याला 4 गुरुवार आपल्याला सेवा करायला भेटणार आहे. तर पहिला गुरुवार आहे 27 नोव्हेंबर 2025 रोजी पहिला गुरुवार. त्यानंतर दुसरा गुरुवार आहे 4 डिसेंबर 2025 ज्या दिवशी दत्त जयंती आपल्याला साजरी करायची आहे. दत्त जयंतीच्या सेवेसोबतच आपल्याला महालक्ष्मीच्या व्रताचे गुरुवारात सुद्धा पूजन करावायचं आहे. त्यानंतर तिसरा गुरुवार आहे 11 तारखेला 11 डिसेंबर 2025 रोजी. तर चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025 रोजी. कारण 19 तारखेला अमावस्या आहे. ह्या 4 दिवशी आपल्याला गुरुवारचं व्रत करायचं आहे. तर हे गुरुवारचं व्रत कुणी करायचंय, तर हे गुरुवारचं व्रत कुणीही केलं तर चालतं. ह्याच्यासाठी कुठलेही नियम नाहीत. मग तुम्ही अनमॅरिड असाल म्हणजे लग्न न झालेले मुलगा मुलगी असतील किंवा स्त्री असेल, पुरुष असेल, विधवा स्त्री असेल, गर्भवती स्त्री असेल, कुणीही हे व्रत केलं तरीही चालतं. पहिल्यांदा मी सांगते की ह्या व्रताचा मग आता उपवास करायचा का, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करू शकता आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी उपवास करायचा नाही. म्हणजे प्रथमतः म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते की ज्या स्त्रिया गर्भवती आहेत परंतु त्या व्रत करतात. कारण कसं आहे म्हणजे पूर्वीपासून काही जण करत असतात, दरवर्षी हे व्रत करत असतात. तर काही जण यावर्षीच सुरू करतील. पण जर तुम्ही गर्भवती असाल तर अशा महिलांनी उपवास करायचा नाही. कारण निसर्गाचं सगळ्यात मोठं देणं तुमच्या गर्भात वाढतंय. तुम्ही नवनिर्मितीच्या उंबरठ्यावरती आहात. तर त्यावेळेस तुमचं सगळं 100% लक्ष हे आपल्या गर्भातल्या बाळाकडे असायला हवं, त्याच्या काळजीसाठी असायला हवं. त्यामुळे आपल्याला कुठलंही व्रत वैकल्य करताना उपवास करायची गरज नाही. कारण आपल्या गर्भातलं बाळ पूर्णतः आपल्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे आपण कुठलाही असा उपवास करायचा नाही. तर स्पेशली सगळ्या गर्भवती स्त्रियांनी मग ही महिना चालू असो परंतु तुम्हाला आवर्जून म्हणजे उपवास करायचा नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही साबुदाणा भगर खाऊन उपवास करतो, फळं खातो, म्हणजे पोटभर भरपेट खाऊन आम्ही उपवास करतो, तर काय हरकत आहे. तर
म्हणजे काही आवश्यकताच नाही, कारण तुमची सगळ्यात पहिली जबाबदारी, पहिली प्रायोरिटी हे तुमच्या गर्भातलं बाळ आहे. त्याच्यामुळं कुठलंही व्रत करताना तुम्ही उपवास करायचा नाही. तुम्ही मांडणी करा, तुम्ही पूजेची कहाणी वाचा, बाकी सगळं हे व्रत तुम्हाला करायचं आहे. फक्त तुम्हाला उपवास करायचा नाही. तर तुम्ही जेवण करून उपवास केला तरी चालतो. त्यानंतर आहे ज्यांना शुगर आहे, बीपी आहे किंवा कुठल्या आजारासाठी त्यांना टॅब दररोज खाव्या लागतात, गोळ्या औषधं खावं लागतं, तर अशा माझ्या महिलांनी किंवा माझ्या बंधूंनी त्यांनी सुद्धा म्हणजे उपवास करावाच असं काही कंपल्सरी नाही. तर उपवास तुम्ही स्किप करून बाकीच्या सगळ्या सेवा म्हणजे बाकीचं सगळं व्रत तुम्ही करू शकता, परंतु तुम्ही उपवास न करता भरपेट खाऊन केलं तरीही चालतं. आणि ज्यांना उपवास शक्य आहे तर अशाने उपवास करायचे. तर हा मुख्यतः उपवास फलाहार करूनच केला जातो, परंतु ज्यांना फलाहार करून शक्य होत नाही तर त्यांनी उपवासाला भगर शाबू खाल्लं तरीही चालतं. या पद्धतीने तुम्ही उपवास करा. आणि ज्यांना शक्य आहे आपण फलाहार करून एक दिवस उपवास करू शकतो असं जर वाटत असेल तर निश्चितच तुम्ही फलाहार करा. चहा, दूध, कॉफी या गोष्टी घेऊन तुम्ही उपवास करू शकता. हे झालं उपवासाबद्दल. त्यानंतर मग म्हणजे आता तुम्ही पहिला गुरुवार झाला, दुसरा गुरुवार झाला किंवा तिसरा, चौथा, 4च गुरुवार आहेत, पण त्या 4 गुरुवारमध्ये म्हणजे तुम्ही पहिल्या गुरुवारी सेवेला सुरुवात केली किंवा व्रताला सुरुवात केली आणि मध्ये एखादा म्हणजे तुम्हाला अडचण आली तर अशा वेळेस काय करायचंय, तर फक्त मासिक धर्म जर तुम्हाला आलेला असेल तर अशा वेळेस तुम्ही घरातल्या इतर कुणाकडून पण पूजेची मांडणी, व्रताची मांडणी करून घ्या. पूजेची मांडणी तुम्हाला करायची नाही, तुम्हाला उपवास करायचा आहे. उपवास करून तुम्ही सगळं युट्यूब वरती सगळं श्रवण करू शकता, परंतु तुम्हाला पूजेची मांडणी करता येणार नाही. जर तुमच्या घरामध्ये कुणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही व्रताची मांडणी करून घ्या आणि म्हणजे त्यांना सगळी मांडणी करून पूजा विधिवत करायला लावा. तुम्ही फक्त ज्या सेवा आहेत, जी कहाणी आहे, जी आपल्याला मंत्र म्हणायचे, जे श्री महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे ते तुम्ही युट्यूब वरती लावून श्रवण करू शकता. आणि जर तुमच्या घरात कुणी नसेल तर अशा वेळेस तुम्ही शेजारच्यांकडून सुद्धा व्रताची मांडणी करून घेऊ शकता, परंतु व्रत खंडित करायचं नाही. फक्त जर तुम्हाला सुतक आलेलं असेल तर अशा वेळेस, विटाळ आलेला असेल तर अशा वेळेस तुमचं व्रत हे जाणारच आहे, कारण या काही गोष्टीची आपल्याला पूर्वकल्पना नसते, त्यामुळं त्यावेळेस तुमचं व्रत जाणारच आहे. तर आणि शेवटच्या गुरुवारी मग आपल्याला उद्यापन करायचं असतं. तर सगळ्यात पहिलं त्याआधी मी तुम्हाला सांगते की व्रताची आपल्याला मांडणी कशी करायची आहे. मांडणी साधी सोपीच आहे. जर तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो फोटो एका चौरंगावरती स्वच्छ लाल कपडा, केशरी कपडा म्हणजे कुठलेही स्वच्छ वस्त्र अंथरायचंय आणि त्याच्यावरती महालक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. आणि मग गव्हाची थोडीशी रास करून घेऊन त्यावरती एक आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर कलश स्थापन कशा करायचा याची माहिती तर सगळ्यांनाच असते, परंतु मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तांब्या तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कुंकुवानी तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचंय आणि 5 रेषा मारून घ्यायच्यात. तर त्या खालून अशा वरती मारून घ्यायच्यात म्हणजे कुंकुवाच्याच. आणि त्यानंतर मग तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचंय. तर त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, एक सुपारी, एक नाणं आणि दुर्वा आणि त्यासोबतच फूल असेल तर फूल, हे सगळं साहित्य त्या तांब्यामध्ये आपल्याला टाकायचंय. आता फूल बऱ्याच वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपण जास्त दिवसासाठी कलशाची स्थापना करतो त्यावेळेस मी फूल स्किप करते, कारण आपण कलश सारखा उचलत नाही किंवा सारखा तो स्वच्छ करून ठेवत नाही तर फूल नासून जातं. त्याच्यामुळे मी शक्यतोपर्यंत जेव्हा आपण शररात्र उत्सव साजरा करतो किंवा आपलं म्हणजे नेहमीचा जो मंगल कलश असतो देवघरामध्ये त्यामध्ये मी फूल स्किप करते. तर आता ही आपल्याला उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशीच करायची असते, त्यामुळे तुम्ही एक दिवसाचीच पूजा असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही फूल टाकू शकता. या पद्धतीनं कलशाची तयारी करायची आणि त्यामध्ये 5 विड्याची पानं, आणि विड्याची पानं नसतील तर ती स्किप केली तरी चालतील. तर त्याऐवजी तुम्ही आंब्याची पानं उपलब्ध असतील तर मग आंब्याची 5 पानं टाकायची आणि एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ त्या कलशावरती ठेवायचा आहे. आणि या पद्धतीनं तो कलश मग जी गव्हाची रास आपण फोटोच्या पुढे ठेवलेली आहे त्या राशीवरती ठेवायचा आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला कलश स्थापन करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग एक जोड विड्याचं पानं घ्यायचे आणि त्या विड्याच्या पानावरती मग आपल्याला खारीक, खोबरं, सुपारी, बदाम ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबतच एक खोबरं, गूळ किंवा खडीसाखर हे सगळं जोड पानांवरती ठेवायचंय. आणि त्या बाजूलाच आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची. मग तुम्ही गणपती सुपारी स्वरूपात स्थापन करून घ्या किंवा तुम्ही देवघरातला गणपती ठेवला तरीही चालतो. या पद्धतीने ही मांडणी करून घ्यायची आहे. आणि मग तुमच्याकडे जे काही फळ आहे ते फळ आपल्याला समर्पित करायचं आहे. गणपती बाप्पाला खोबरा आणि गुळाचा नैवेद्य द्यायचा आहे. आणि जे आपण पूजा मांडणी केलेली आहे किंवा जी विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती एखादं जे काही उपलब्ध तुमच्याकडे असेल ते फळ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीनं पूजेची मांडणी करून मग आपल्याला गुरुवारची कहाणी वाचायची आहे. तर हे गुरुवारचं पुस्तक मी तुम्हाला दाखवते.
यामध्ये सगळी माहिती दिलेलीच आहे। हा ग्रंथ जरी छोटासा असला, हे पुस्तक जरी छोटंसं असलं तरी सुद्धा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर करणार आहे। मग त्या समस्या कोणत्या प्रकारच्या, तर मला बाळ होत नसेल किंवा घरामध्ये कटकटी सुरू असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आर्थिक काही समस्या असतील किंवा कुणाचा आजारपण असेल, कुठल्याही आपल्या सांसारिक समस्येसाठी ही गुरुवारच्या पोथीचं अनन्यसाधारण महत्व आहे। ह्या गुरुवारच्या व्रतामुळे किंवा ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रतामुळे आपण सगळ्या समस्येतून बाहेर निघतो। त्यामुळे हे व्रत खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे जवळपास सगळ्यांनीच करण्याचा प्रयत्न करावा। व्रताची फलश्रुती खूप उत्तम आहे, म्हणजे जे तुम्ही मागाल ते आपल्याला ह्या व्रताच्या सेवेने मिळतं किंवा ह्या व्रतामुळे प्राप्त होतं। त्यामुळे आपल्याला हे गुरुवारचं व्रत म्हणजे खूप महत्त्वाचं ठरतं। मैत्रिणींनो, या पद्धतीने मग मांडणी झाल्यानंतर मग यातली गुरुवारची कथा वाचायची आणि ती कथा वाचून झाल्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य सुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा वाचून घ्यायचं। त्यानंतर महालक्ष्मी मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचं पठण करायचंय आणि महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे, ते महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणून घ्यायचे आणि शेवटी मग सगळ्यात आपल्याला महालक्ष्मीची आरती करून घ्यायची। या पद्धतीनं हे व्रत आपल्याला करून घ्यायचंय आणि हे व्रत झाल्यानंतर म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर मग साधा फळाचा असो, खडी साखरेचा असो, जे शिरा बनवलेला असेल तर तो शिऱ्याचा प्रसाद तुम्ही घरात सगळ्यांना द्यायचा आहे। या पद्धतीनं तुम्ही हे व्रत करायचंय। तुम्ही एकटे बसून हे व्रत करू शकता किंवा तुम्ही घरातले सगळे बसून एकानीच वाचन करायचंय आणि सगळ्यांनी ऐकायचंय, तर सगळेजण पूजेला बसले तरीही चालतील। आणि जर घरात कुणी बसत नसतील, तुमच्या शेजारी जर कुणी म्हणजे उत्सुक असेल, तर अशा वेळेस त्यांना ही कहाणी तुम्ही वाचून दाखवायची, म्हणजे त्यांना घेऊन हे व्रत केलं तरीही चालतं। कारण कुठल्याही सेवेमध्ये जेव्हा आपण दुसऱ्यांना सहभागी करतो तर त्याचं सुद्धा पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं। त्यामुळे म्हणजे आपल्याला घरात गुपचूप हे व्रत करायचं नाही, तर तुम्ही शेजारच्यांना बोलावून सुद्धा हे व्रत करू शकता। पद्धतीने आपल्याला व्रत करायचंय आणि दुसऱ्या दिवशी मग आपल्याला ह्याची उत्तर पूजा काढून घ्यायची आहे। तर उत्तर पूजा म्हणजे उत्तर पूजा करताना किंवा विसर्जन करताना ह्या पूजेचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या पूजेवरती गंधाक्षता वगैरे वाहून घ्यायच्यात, पूजन करून घ्यायचंय आणि दूध आणि साखर याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग ती पूजा आपल्याला काढून घ्यायची आहे। मग जे कलशामध्ये पाणी आहे ते तुळशीचं झाड सोडून बाकी कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी कलशातलं टाकू शकता। बाकी इतर साहित्य सगळं काढून ठेवा आणि जो कलशातला नारळ आहे तोच तुम्ही मार्गशीर्ष महिना पूर्ण होईपर्यंत म्हणजे प्रत्येक गुरुवारी तोच नारळ ठेवला तरीही चालतो। जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता दर गुरुवारी, पण तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही आपण ह्याच नारळावरती म्हणजे पूर्ण व्रत करावं, तर निश्चितपणे तुम्ही 4ही गुरुवार तेच नारळ वापरू शकता। कारण मी तरी म्हणजे पहिल्या दिवशी जे नारळ ठेवलेलं आहे ते व्रत होईपर्यंत तेच नारळ शक्यतोपर्यंत वापरते आणि शेवटी मग त्या नारळाचं आपल्याला गोडाचा प्रसाद करून खायचा आहे। मग ते तुम्ही शिऱ्यात टाका, तुम्ही त्याची बर्फी बनवा, काय तुम्हाला जसं वाटतं म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते आवडीच्या पदार्थामध्ये, गोडाच्याच पदार्थामध्ये त्या खोबऱ्याचा आपल्याला वापर करायचा आहे, म्हणजे त्या नारळाचा आपल्याला वापर करायचा आहे। या पद्धतीनं मग आपण या पूजेचं विसर्जन करायचंय। तर मग आता ह्याची समाप्ती कशी करायची किंवा उद्यापन कसं करायचं, तर चौथ्या गुरुवारी म्हणजे 18 डिसेंबर रोजी ह्या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचंय। तर उद्यापन करताना आपण रीतसर जसे 3 गुरुवार आपण पूजा करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ह्याचं पूजन करून घ्यायचं आहे आणि चौथ्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी आपल्याला 7 म्हणजे स्त्रिया किंवा 7 कुमारिका तुम्हाला ज्यांना बोलावायचे, जर तुम्हाला कुमारिका उपलब्ध असतील तर तुम्ही कुमारिकांना बोलून घ्या। जर तुम्हाला बायकांना बोलून घ्यायचं असेल तर तुम्ही 7 सुवासिन बायकांना बोलून घेतलं तरी चालतं। तर त्यावेळेस त्यांना तुम्ही जेवायला करू शकता। जर जेवायला करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही दूध दिलं तरीही चालतं। हळद कुंकू लावून ओटी भरून घ्यायची आहे। तर ओटीमध्ये आपल्याला जे ओटीचं सामान असतं मग तुम्ही गव्हाने भरा, तांदळाने भरा, कशाने पण ओटी भरा, पण त्यांच्या ओटीमध्ये एक केळी आणि ही जी पोथी आहे ह्याची एक प्रत आपल्याला द्यायची। तर 7 जणींना आपल्याला ओटी भरून ही प्रत त्यांना आवर्जून द्यायची, जेणेकरून आपल्या व्रताचा वाढवा होतो आणि म्हणजे ज्यांच्याकडे ग्रंथ आहे किंवा ज्यांच्याकडे ही पोथी आहे त्यांनी हे व्रत करतात आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी टाळतात। तर निश्चितच तुम्ही दिलेल्या पोथीचं ते पुढच्या वर्षी व्रत करतील आणि त्यांनी केलेल्या व्रताचं पुण्यफळ तुमच्याही वाट्याला थोडंफार येईल। त्याच्यामुळे आपल्याला हे म्हणजे प्रत देण्यामागचं कारणच हे असतं की आपल्या व्रताचा वाढवा व्हावा आणि ते पुण्यफळ आपल्याला आपल्याही पदरात थोडंसं पडावं, या मागचा हाच हेतू असतो।
त्यामुळे या पद्धतीने मग आपल्याला त्या व्रताचं, मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। साध्या सोप्या पद्धतीनं पूजा करून साध्या सोप्या पद्धतीनं व्रताचं उद्यापन करायचं आहे। यासाठी खूप काळ लागतो, म्हणजे खूप वेळ लागतो, खूप खर्च लागतो, अशातला भाग नाही। फक्त तुम्ही श्रद्धापूर्वक हे व्रत करा तर निश्चितच तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या, तुमच्या सांसारिक सगळ्या समस्या मिटतात। म्हणजे जर कुणाला नोकरीची समस्या असेल, कुणाला संतान प्राप्तीची समस्या असेल, कुणाला घरात वादविवाद होतात, किंवा कुणाचं नवरा बायको सोबत पटत नसेल, किंवा घरात इतर कुणाचं पटत नसेल, किंवा तुम्हाला आर्थिक आवक नसेल, किंवा तुम्ही काम करताय, कष्ट करताय, त्या कष्टाप्रमाणे तुमची आर्थिक सुबत्ता नसेल, तर अशा वेळेस या सगळ्या समस्येवरती रामबाण विलाज म्हणजे मार्गशीर्ष व्रत करणं, तर आवर्जून सगळ्यांनी हे व्रत करावं। याच्यासाठी नियम फक्त एकच आहे की आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे। तर काही भगिनी म्हणतील की आम्ही बुधवारी खाल्लं आणि गुरुवारी व्रत केलं तर चालतं का? तर नाही, कारण मांसाहार पचन व्हायला 48 तास लागतात। त्याच्यामुळे तुम्ही बुधवारी खाल्लं तर तुमच्या पोटामध्ये मांसाहार तसाच राहतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास करताय, व्रतवैकल्य करताय, तर त्याला कुठलाच अर्थ राहणार नाही। त्यामुळे आवर्जून महिलांनी तरी नियम पाळायलाच हवा। तसंच व्रत करणाऱ्या सगळ्यांनीच हा नियम पाळायचा आहे। परंतु जर म्हणजे घरातले इतर कुणीही व्रत करत नसतील, फक्त स्त्रिया करत असतील, तर अशा स्त्रियांनी हे व्रताचा नियम पाळायला हवा की मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे। शक्यतोपर्यंत गुरुवारीच नाही तर मार्गशीर्ष महिनाच खूप पवित्र आहे। त्यामुळे ह्या पवित्र महिन्यामध्ये कुणीही मांसाहार करायचा नाही, कुणीही जीवित हत्या करायची नाही, किंवा म्हणजे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण कुठल्या तरी जीवाला मारणार आणि त्याच्या वेदना आपण खाणार, त्यापेक्षा ही जीवितहानी न करता आपल्याला सगळे व्रतवैकल्य करायचे। कारण आपण श्रावणामध्ये खूप जण श्रावण पूर्ण पाळतात, त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिना सुद्धा आपल्याला व्रतवैकल्याचा महिना आहे, पवित्र महिना आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये शक्यतोपर्यंत खायचं नाही, कुठलेही नियम यासाठी नाहीत। साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करा तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होतील। दिलेली माहिती साधी सोपीच आहे, परंतु मला ती तुमच्याशी शेअर करायची होती। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतोय। अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया। श्री स्वामी समर्थ। दंडवत आणि प्रणाम।